हे गाइज वेलकम टू माय चॅनल. अँड आजपासून होणार आहे उटीचा टूर. 2 दिवस होणार आहे. आज कुठे कुठे जाईन हे तुम्हाला सांगणार आहे मी. आम्हाला बस स्टॉपाशीच एक लोकल टूर गाईड भेटला होता. त्यांनी आम्हाला एक हे दिलं आहे पेपर. त्याच पहिल्या दिवशी काय काय होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पण कुठे कुठे जाणार आहे ते त्याची लिस्ट आहे. ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेअर करून देईन. आणि एक त्यांची एक स्पेशल बस आहे. ते कमीत कमी 10 ठिकाणी म्हणजे विजिट देणार आहे. जसे की डॉल्फिन नोज आहे, अजून काय काय टी गार्डन, चॉकलेट फॅक्टरी, असे खूप सारे आहे. ते तुम्हाला दाखवणारच मी व्हिडिओमध्ये. कुन्नूर पण जाणार आहे. आणि मेन म्हणजे की पावसाळ्याचा सीझन चालू आहे म्हणून टॉय ट्रेन बंद आहे. आणि मित्रांनो वातावरण पहा, वातावरण एकदम क्लास आहे. आणि सगळ्यांची तयारी झाली आहे. 9:30 वाजताची बस आहे. कुणाला एकदम रेडी टाईटमध्ये शूज घालून. अक्षावन रेडी. अक्षा बघ इकडे. हॅट स्मार्ट बॉय. हां. आणि तुम्हाला एक टिप सांगायची आहे की इथे 1 लिटरची वॉटर बॉटल प्लास्टिकची जे बिस्लेरी असते ते बँड आहे. तर तेच की तुम्ही जर सापडले काऊन बँड आहे, कारण इथे खूप छोट्या छोट्या नाल्या आहे. आणि इथच्या जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी म्हटलं आहे की ड्रेनेज सिस्टीम कॉम्प्रोमाइज होऊ शकते म्हणून बॅन केली आहे. तर त्या जागी तुम्ही 5 लिटरची हे घेऊ शकता बॉटल. आम्ही 2 घेतल्या. एक ही घेतली आणि एक ही घेतली आहे. आणि प्लास्टिक बॉटल तशीच बॅन आहे. हां. अक्षा अजून काय टिप्स सांग. हां. आणखी अजून एक टिप की तुम्हाला हॉटेल बघायचे असेल तर मी जे काका आहे ज्यांनी आम्हाला रूम अलॉट केली आहे त्यांचा नंबर मी तुम्हाला या डिस्प्ले स्क्रीनवरती शेअर करून देईन. लाईन पण आली आहे. हॉटेल मस्त आहे. किंग साईज बेड आहे. किंग साईज बेड. एक सोफा आहे. बाथरूम, मिरर, गिझर पण आहे. इलेक्ट्रिक गिझर. शी करायचा संडास. आणि बस भेटू समोर. तर गाईज आम्ही बोट हाऊस पोहोचला. ही आमची बस. हे ड्रायव्हर अंकल. आणि वाटतं एक थ्रेड पार्क आहे. आणि इकडे बोट हाऊस आहे. आणि बोट हाऊसचे चार्जेस सध्या माहीत नाही. तिथं बोर्ड आहे ते बोर्डवर प्राइजेस दिले आहे. आणि सध्या तर आम्हाला चहा प्यायची खूप हे लागली आहे. आतुरता आहे चहा प्यायची. कुणाला आणि अक्षाला तर खूपच आहे. मित्रांनो आमचा फर्स्ट स्पॉट आहे थ्रेड गार्डन. यात काय आहे ते पाहायला लागेल. मला सध्या माहीत नाही काय आहे. तर सध्या कुणाला नाही. अक्षय तिकीट घ्यायला लाईनीत लागला आहे तिकीट घ्यायला. तिकीट प्राईस त्यांनी म्हटलं. तर मित्रांनो आम्ही जस्ट थ्रेड गार्डन पाहून आलो. तर तुम्ही जर खूप क्रिएटर एन्थुझियास्ट असेल तरच जा, नाही तर नका जाऊ. फालतूचे 90 रुपये वाया गेले आमचे. खरंच मनापासून मी सांगत आहे. तुम्हाला जर क्रिएटिव्हिटीमध्ये इंटरेस्ट असेल तरच जा. नाही अक्षय? त्यांचं तर माहीत नाही पण मला खूप जास्त आवडलेलं आहे थ्रेड गार्डन. कारण की ते पूर्ण आर्टनी बनवलेले आहे. पूर्ण फ्लावर्स आहे. थ्रेडनी बनवलेलं आहे. जे अंदर बोलला तर ते बोलणं गाईज बदलला. हा मित्रांनो स्कॅम होत आहे. तुम्हाला अगोदर बोट हाऊसच्या अंदर जाण्याच्या अगोदर एंट्रन्स पास काढावा लागेल.
तेव्हा कुठे तुम्हाला एंट्री मिळेल. आणि बोटचे तिकीट वेगळे. स्कॅम काय स्कॅम. तर मित्रांनो 4 सीटर आणि 4 सीटरची चार्जेस आहे 475 आहे. मोटर बोट नाही, पेडल बोट. आणि 2 सीटरचे 375. तर मग ठीक आहे, जास्त नाही आहे. 10 अच्छा मी दिसतोय का गाईज. फायनली बोटिंग करू आलो आम्ही. बोटिंग, पेडल बोटिंग. समोर इकडे कुठे मारले. हे माझ्या याचं मेकॅनिकचा समजून नाही आला आम्हाला, पण बोटिंग करत आहोत. अक्षा आणि अक्षर 3 सीटर घेतली, पण अक्षर पेडलच नाही आहे. इकडे जायचं आपल्याला. ते ना ते असं कर, असं. अबे असं हे मेकॅनिझम. शीट आता माहित पडलं काय. आता आम्ही जातो अरेबियन सी मध्ये, नाही तर आमच्या ट्युशनला पिकडायला तिथे जातो आम्ही. आता समोर मार. काय सध्या आता ब्लॉगिंग चालू आहे म्हणून मी इकडे बस रे. मी तिथे बसतो थोडा. ब्लॉगिंग शिवायनी त्याच्या फॅमिली फ्रेंडली ब्लॉग्स असते. सो गाईज समोर थांबू आणि समोर 2-3 व्हिडिओ शूट करू. व्हिडिओ नाही, फोटो शूट करू गाईज. मारा तुला सिद्ध्या. मित्रांनो अर्धी बोटिंग झाली आहे. नंतर आम्हाला समजलं की पाणी संडासचं आहे. नाही अक्षा, हे पाय पाणी लीक होत आहे त्या साईडनं पण. सो गाइज सी यू नेक्स्ट टाइम. बचे तो बचे, नहीं तो दुआओं में याद रखना हमें. नल्ला था दादानं शिव्या दिल्या खूप साऱ्या. त्या साईडनं उलटा बसला होता तो म्हणून. चलो गाईज बाय, समोर भेटू. ते आहे महाराष्ट्रातले मिळाले आम्हाला, नांदेड जिल्ह्यातले. खूप काही बोललो आम्ही. त्यांनी सांगितलं अजून काय ट्रान्सपोर्टबद्दल सांगितलं की इथून आता बँगलोर कसं जायचं म्हणून. सो थँक्यू फॉर देम. आणि आम्ही त्यांचे फोटो पण काढले आणि त्यांनी आमचे पण काढले ग्रुप फोटो बोटवरचे. मी इंस्टाग्रामवर पोस्ट करेल. आणि भाई खूप थकते भावा, खूप थकते. व्हिडिओ काढते पाय मारताना जवळ. वो पकड़ भाई, लाव 36 विलेजेस एक ही जगह में देख सकते. दैट इज ओल्ड ट्राइबल पीपल्स. बड़दास करके इन लोग का कम्युनिटी थी. तमिल, तेलुगु, कन्नड़ा तीनों लैंग्वेज मिक्स करके बात करते हैं लोग. 18th सेंचुरी में कर्नाटक से इधर आके सेटल्ड हो. इन लोग का मेन काम तो कल्टिवेशन है. तर मित्रांनो आम्ही आलो आहे टेलिस्कोप हाऊस जवळ. ते बघू शकता, ते टेलिस्कोप हाऊस आहे. आणि हे जे ट्रेन ट्रॅक दिसत आहे इथेच ते गाणं कोणतं आहे, छैया छैया नाही, एक छैया छैया ते गाण्याचं शूटिंग झाली होती. आणि याच एरियात गोलमाल 5ची शूटिंग झाली होती. ते एक सॉन्ग होतं ज्यात तो अजय देवगणचा डान्स स्टेप काय होता. जाऊ द्या, पाहून घेऊ आम्ही नंतर. आणि आम्हाला तिकडे जायची असं काही हे नाही आहे, मन नाही आहे. फालतू टेलिस्कोप 20 रुपये, आमचं मन नाही आहे. आम्हाला जास्त दूरचं बघायचं नाही आहे. तेच कारण इथूनच सगळं खूप जास्त दूरचं तुम्ही बघू शकता. आणि इथूनच उटीचे 36 गावं दिसतात. आणि हे निलगिरी हे आहे निलगिरी पर्वतची रेंज. कपड़ा कंपनी भी रखा है लोग गया 2500 एकड़. एक बार प्लांट किया तो 80 साल तक. Once you plant this tree, 80 years you can earn the money. Every 15 days once you can pluck the leaf also. 5 kg पत्ता तोड़ेगा तो 1 kg टी फोड़. अभी टी गार्डन का इंचार्ज रह के चाय के बाड़ी में थोड़ा समझाएगा कितना वैरायटी मिलेगा. तर मित्रांनो आम्ही आलो आहे शिंगारा टी गार्डन. शिंगारा त्या एका व्यक्तीचं सरनेम आहे. त्याची इथे 2500 एकर शेती आहे. आणि
पूर्ण शेतीत त्याचे हे चहा पत्तीचे झाड, मग जिथं जिथं झाडे दिसेल ते पूर्ण त्याची जागा आहे. वरत आम्ही जाऊ, फोटो काढू. आणि तिथे कुणाल आणि अक्षय चहाची टेस्ट म्हणजे सॅम्पल टेस्ट आहे तिथे सगळ्यांना देत आहे. तर कुणालने आणि अक्षयनी काहीतरी चॉकलेट टी आणि ग्रीन टी काहीतरी ते घ्यायचं त्याचा प्लॅन आहे. तेल कसं एक्स्ट्रॅक्ट करायचं ते प्रोसेस किती आहे मी दाखवतो तुम्हाला. तर ही प्रोसेस आय थिंक ही डिस्टिलेशन प्रोसेस आहे. इथे हॉट वॉटर इथून येते आणि ते याच्यात कलेक्ट होते, इथून ते कोणत्या प्रोसेसला सेपरेट करते. आणि हां, ग्रीन टी याला तोडून बनते, याला तोडते, याला ड्राय करते आणि याने ग्रीन टी बनते. आणि साईडचे जे पानं आहे त्याला तोडून ड्राय करून वेगवेगळे फ्लेवर बनवते, जसं की इलायची झालं, आपले चॉकलेट फ्लेवर झालं. तर टीचा हा प्रकार आहे. फक्त मधातलं जे आहे ते काढून त्याला ड्राय करते आणि त्याचं ग्रीन टी बनते. सुपर स्ट्रॉंग टी आहे. अक्षय ये चॉकलेट टी, ये सुपर स्ट्रॉंग टी, इलायची वाला, ये जिंजर वाला. तर मित्रांनो, आम्ही जस्ट एक रेस्टॉरंटमध्ये थांबलो आहे. ते जेवण झालं आहे. कुणालने घेतली होती बिर्याणी, कुणालने अक्षयने. बिर्याणी अजून काय घेतलं होतं कुणाल? फिश फ्राय. आणि मी घेतली होती व्हेज फ्राईड राईस. आणि इथून नेक्स्ट साईटवर जाणार आहे आम्ही, म्हणजे डॉल्फिन्स नोज. चा एक हे आहे की जे व्हेज नॉर्थ साईडचे जे जितके हे आहे फूड्स आहे ते खूप महाग आहे. म्हणजे आपण बटर पनीर घेतलं ते कमीत कमी 300 रुपये प्लेट आहे. तर जर साऊथ तिकडे गेलो तर ते स्वस्त मिळणार. तर तोच एक प्रॉब्लेम आहे की नॉर्थ साईडचे खूप महाग आहे. आणि एक पोळी साधारण 50 रुपयाची साधी पोळी. तर असा प्रॉब्लेम आहे इकडे. मग साऊथवर आम्ही काम निपटून राहिलो. तर मित्रांनो, इथे आमची ट्रिप संपली आहे. डे 1 संपला आहे. तर ते लास्ट साईट होती टिबेटियन मार्केट. इथे मतलब मॅक्सिमम स्वेटरच भेटते जे टिबेटवरून आणलं आहे डायरेक्ट. हे आमचे मित्र. भैया आपका नाम? माय नेम इज जैन. आई एम फ्रॉम वेस्ट बंगाल. ओके. अच्छा. हे आमचे मित्र बनले. सोबत यांच्याकडे आयफोन होता तर आम्ही यांचा मोबाईल घेतला फोटो काढण्यासाठी. अगर ब्लैक टी शर्ट मेरे पास है लेकिन रूम में दिक्कत नहीं, तो ब्लैक टी शर्ट पहन जाता ना. कुणाल तूने घेतले स्वेटर? अक्षय घातलं, दाखव. ये वाला अच्छा दिख रहा. ये थोड़ा हाईलाइट हो रहा है. ऐसा. थैंक यू. बकचोदी चालली बकचोदी. ब्लॅक टी शर्ट जर किधर. मित्रांनो, आता आम्ही रूमवर जाईल, आराम करेल, आंघोळ करेल आणि शेवटी जेवण करून उद्या सकाळी 10:30 वाजता बस आहे. तीच बस आहे. उद्या पायकरा लेक, पायकरा फॉरेस्ट आणि एक टॉप हिल व्ह्यू आहे तिथे नेणार आहे. तर आजचा एक जे साईट होती ते कॅन्सल झाली आहे कारण आता वाजले 6:30 आणि ते जे डोटा बेडा पीक आहे ते हायेस्ट पीक आहे. तर ते 5:30 वाजता कॅन्सल होत असते. तर ते कॅन्सल झाली आहे.
सो नेक्स्ट टाईम पाहू आता, झालं तर ठीक. नाही तर 5 तारखेला आमचं चेकआउट आहे. 5 तारखेला जमलं तर ठीक, नाही तर ते पण कॅन्सल. ठीक आहे, बाय. गुड मॉर्निंग गायज. आज आहे डे 2 ऑफ एक्सप्लोरिंग उटी. आज आम्ही जाणार आहोत पायकरा स्टेशन. त्यात खूप सारे म्हणजे पायकरा स्टेशनमध्ये खूप सारे हिल्स आहे, डॅम आहे आणि वॉटरफॉल पण आहे वाटते. तयारी झाली आहे सगळी. माझा अक्षय तयारी झाली आहे, कुणालची तयारी झाली आहे. बस आता निघायची तयारी. आमचं चेकआउट उद्या 9 वाजता आहे. उद्या 9 वाजता आम्ही निघेल. आमची ट्रेन आहे बँगलोरवरून. किती वाजता आहे अक्षय आपली ट्रेन? परत सांग. 3:30 ते किती? म्हणजे करेक्ट 24 आवर लागेल. 3:30 6 तारखेचे आणि 7 तारखेचे 1:30 वाजता. आणि तिथून 4 वाजता आम्ही आमच्या घरी पोहोचून. चला आता तुम्हाला हर एक स्पॉट दाखवेल, साईट दाखवेल. पायकरा लेक, हिल्स, पाईन ट्रीचा फॉरेस्ट आहे तिथे आणि वाईल्ड लाईफचा एक प्लॅन होता अजून, पण तो वेगळ्या बजेटमध्ये येत होता. तो बजेटच्या बाहेर चालला होता म्हणून कॅन्सल केला. ठीक आहे. कोणती बटन आहे? गाईज आम्हाला मिळाली आहे फ्रंट सीट. अक्षय पुन्हा. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे रोज गार्डनमध्ये. पण तुम्हाला इथे कुठे रोज दिसत नसेल, कारण रोज गार्डन आहे तिथे, ते नेटच्या अंदर. आणि विषय असा आहे की आम्ही अंदर गेलो कोण नाही. आम्ही काहून नाही गेलो, कारण एका पर्सनची फीज आहे, एंट्री फीज आहे 75 रुपीज. एवढ्या पैशात आमचं दिवसाचं जेवण होते, म्हणून आम्ही हात वरत केले आणि रोज गार्डनच्या मागच्या साईडनं आलो पाहायला. रोज गार्डन नाही. कुणाल नाही काय? दिमाग लावला. चढा, अजून वरतो चढा, नंतर खंबार चढा, तिथून दिसते. बघा गाईज, याला म्हणते तुळशीतले पोरं असेच असते. तर मग आपला नेक्स्ट डेस्टिनेशन राहील पायकरा रिजन. त्यात खूप साऱ्या फिल्म शूट झालाय. गाईज मागे पाहू शकता तुम्ही गोल्फ कोर्स सोबतच मागे पाईन ट्रीचं छोटंसं फॉरेस्ट आहे. इथे अक्षय कोणते फिल्म्स शूट झालाय? तरी आम्हाला जर राजा हिंदुस्तानी पठाण आपलं मित्रांनो, हा आपलाच लावत आहे. याचा ऐकू नका. अक्षय जे सांगत आहे ते बरोबर आहे. टार्झन दी वंडर कार 300 रुपये महिना त्याची मेंबरशिप आहे, घेऊ शकता तुम्ही. मित्रांनो यांचं ऐकू नका. मी तुम्हाला नंतर सांगेन किंवा व्हिडिओच्या खाली सबटायटल. आणि आम्हाला आताच एक नवीन गोष्ट मिळाली, 10 रुपयाची नवीन देवी भेटल्या. नवीन देवी 10 रुपये इथे बॅनर पण आहे. इथे कशी आली? काय आली? नवीन देवी भेटली. नवीन देवी. आता घोड्याची राईड करणार, हॉर्स तर राईड. मित्रांनो, प्लस माइनस घोड़े पे बैठेंगे आप गधा. सो घोड़े की रेस में ये नाही रहने दो. 50 काका म्हणत आहे की घोड्यावर बसून फोटो काढायचा आहे का. आणि कुणालचं म्हणणं आहे माझ्यासोबत 2 घोडे आहेत, तर मला काही गरजच नाही आहे. आणि कुणालचं म्हणणं आहे का मी घोड्यावर फक्त माझ्या लग्नात बसणार. हा, अरे बापरे, बसणार नाही. ओ नाईस. हा बोल. ठीक आहे गाईस, आता समोरच भेटू. काकानी ड्रायव्हर, हे आमचे ड्रायव्हर काका. हे पुन्हा चूप. आणि हे आमचं राहण्याची ठिकाण. हे काय म्हणते विकत घेतली आहे 6 लाख रुपये. 10 किती काय स्क्वेअर फूट आहे रे जागा? हे आहे 1560. ओ नाईस. स्क्वेअर फीट. हा डेमो ग्रामरलेस बॉय. हा डेमो पीस आहे त्याचा. ठीक आहे. यांची
गाईज आमचा पहिला नाही सेकंड डेस्टिनेशन आहे पाईन फॉरेस्ट. पडलोच तुम्ही बघू शकता. आणि याच्या अगदी समोरच लेक आहे. तसाच माझा तसाच अक्षय आणि कुणाल समोर गेला आहे. त्यांचा कॉल पण येत आहे. मी उचलणार नाही. कुठे तर त्यांना विचारू डायरेक्ट. भटकती आत्मा भेटलेली आहे. कुठे हरवलं होते काय माहीत. नंतर यांनी कॉल केला. फक्त हे बघा तुम्ही वातावरण. आहे थोडं थोडं पाणी पण चालू आहे. थेंबे थेंबे. काय साचे आता मी स्विमिंग करणार आहे. कुणाल स्विमिंग करणार आहे. एक्स्ट्रा चड्डी पण आणली आहे कुणालनी. गाईज व्ह्यू पहा व्ह्यू. मित्रांनो इथे पहिली प्रायोरिटी आमची की आम्ही फोटो काढू. त्यासाठी चालू आहे मेमरी बनवण्यासाठी. तर आमचे फोटो तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता. तिघाची ID मी खाली टाकून देईल, डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. बाय. तर गाईज नेक्स्ट डेस्टिनेशन पायकरा वॉटरफॉल. कुणाल आणि अक्षय समोर आहे. भांडण करून चालले काहून की आम्ही एक सौदा केला. मित्रांनो अजून एक वेळ ती आलीच आहे की वर्थिट नाही आहे जागा. म्हणजे जागा वर्थिट नाही आहे. नाही सॉरी जागा वर्थिट आहे पण हे मॅनेजमेंट चांगली नाही आहे. टुरिस्ट प्लेसेस पर पर्सन आपली तर नाही पर पर्सन 40 रुपीज आहे. 40 रुपीज. मित्रांनो 40 रुपीज 120 रुपये तिघ जणांचं होतो आम्ही. गाईज छत्रीचा टाइम आलेला आहे. आपला सौदा सांग ना अक्षय. सौदा सांग ना आपला सौदा काय झाला. मोबाईल आणि छत्रीचा सौदा झालेला होता. कारण की मोबाईलला चार्जिंग नाही आहे. आणि कुणाला पावसाची भीती होती. कारण की तो इथे मजा करायला नाही आलाय. ओके फक्त टाइमपास करायला आला. ओके. तर त्याच्याऐवजी छत्री एक्सचेंज झालेली आहे. मोबाईल मी घेतला आहे. छत्री कुणालने घेतली आहे. पण कुणालचं मन बघा किती चांगलं आहे. त्याने छत्री अक्षयला देऊन दिली की तू बोला नको म्हणून. गाईज भांडण चालू आहे. गाईज लफडा व्लॉग. गाईज लफडा व्लॉग्स. चिकल गाईज लहान पोरापेक्षा लहान पोरं असते ना त्यांच्यासारखे भागत आहे. आता यांना काय सांगू. अश्विन भावा तू पाहिजे होता. तू सांभाळू शकतो या बालबुद्धी मुलांना. गाईज काय चालू आहे. उटी आलं घुमात. उटी सोडून सगळे तमाशे करत आहे. होय छत्री बंद कर मग मार. क्रिकेट खेळ चालू आहे मित्रांनो. ते अरे माझं बोट हे इथे पहा. याला ते वॉटरफॉल म्हणत आहे मित्रांनो यांना. आणि याला इथे जायला आम्ही 40 रुपये देऊ. हट पागल आहे का आम्ही नाही जात. चलो बाय गाईज. आता नेक्स्ट साईट कोणती आहे ते माहीत नाही. जे असेल ते पाहू. इथं लय भयंकर गँगवॉर म्हणजे सुरू व्हायच्या याच्यातच आहे स्टार्टिंगमध्ये. हे पाहू शकता गँग 1. हे दलन गँग. हे इतके बोंबलू राहिले ताकद ना. आणि यांचे दुश्मन ते तिथे बसले खाली. आणि ते बोंबलू राहिले ताकद ना. कुणाल चुल गँग. तर वाटेची आहे की गोटा सगळ्यात पहिले कोण मारन. पहा कशी बोंबलू. लफडा गाईज लफडा. एरिया में नहीं आने का. समोर जात मी बघायला. त्याचं वातावरण तर लय क्लास आहे. मित्रांनो जागोजागी तमाशे करतोच आम्ही. हे नक्की आहे. हा बघा
कंपल्सरी आहे तमाशे करणं म्हणजे कंपल्सरी. कुठे या, पुण्यात जावा, मुंबईत जावा, उटी यावर, तामिळनाडू, बेंगलोर, कुठेही, ऑल ओव्हर इंडिया तमाशे कुठे असते आमचे. तमाशे झाले, भांडण झाले, खूप काही. अजून तर तुम्ही भांडण तर ऐकलेच नाही. भांडण सांगितलं तर बस तुम्ही पोट धरून असाल. आम्ही आलो आहे टी फॅक्टरीमध्ये. कदाचित हे सेकंड लास्ट पॉईंट आहे उटीतला. यानंतर आम्ही चॉकलेट फॅक्टरी जाऊ शकतो, ते समोर आहे. नो नो. आणि इथे झिप लाईनिंग, बंजी जम्पिंग, अजून काहीतरी वाटते ते दाखवतो तुम्हाला. मोबाईल हरवला भावा. मित्रांनो सीन बघा, इथून 80% उटी इथून फोटो चांगली होता त्याच्यात आणि हा मित्रांनो आमचं डोडा बेटा पीक नव्हतं झालं तर, पण हा झालं नव्हतं, पण आमच्या ड्रायव्हरनी मुद्दा म्हणून आम्हाला याच टी फॅक्टरीमध्ये आणलं आहे, जे डोडा बेटा पीकच्या अगदी जवळ आहे. हे बघू शकता, हेच ते पीक आहे, म्हणजे याच्या थोडं दूर आहे, पण हेच ते पीक, हेच ते पीक. मित्रांनो आम्ही आहे टी फॅक्टरीमध्ये. मला इतकंच माहीत आहे की टीचं ओरिजिन चायनामध्ये झालं होतं, नंतर आपल्या इंडियामध्ये आसाममध्ये डिस्कवर झालं होतं. मला इतकंच माहीत आहे टीबद्दल. हा मित्रांनो, इथे टी फॅक्टरीमध्ये तुम्हाला सॅम्पल पण मिळेल. आम्ही तुम्हाला त्यांची टेस्ट कशी आहे ते सांगतो. चिअर्स. 4 वाजलेच होते तर आम्हाला आता चाय प्यायचा टाइम झाला आहे. पुन्हा चिअर्स. मित्रांनो इथली चहा तर एकदम कडक होती, कडक, म्हणजे जे गरिबांनी बनवू शकते इतकी चांगली होती. कुणाल आणि अक्षय परत घ्यायला गेले. बघू त्यांना भेटते की नाही. त्यांना भेटली तर मी पण घेईन. हे बघा डबल गेले. तुम्हाला हीच जर चहापत्ती इथून घ्यायची असेल तर बस हिच्या लागूनच याला मार्केट आहे. चहापत्तीसोबत इथे खूप सारे हर्बल ऑइल्स आहे, जसे की ऑलिव्ह ऑइल, सँडल ऑइल, काय खूप सारे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पॉज करून बघून घ्या. आता नेक्स्ट जाऊ आम्ही चॉकलेट फॅक्टरीमध्ये. फायनली गाईज आम्ही जाणार आहोत चॉकलेट फॅक्टरी. ते कुणालने आणि अक्षयने खरेदी केली आहे बॅग भरून.
आम्ही एक हे आहे की हे आता लवकर बंद होणार, त्यामुळे आम्ही घाई करत आहोत, लवकर जाणार आहोत. तर थोडं स्किप झालं तर चालेल. थँक्यू. तर मित्रांनो फायनली आज डे 2 कंप्लीट झालेला आहे. सोबतच खूप सारी शॉपिंग, चहाची शॉपिंग, चॉकलेटची शॉपिंग. मी अक्षयला आणि कुणाला एक करून विचारन की तुम्ही कितीची खरेदी केली. सांग अगोदर की तुझी खरेदी किती झाली चहाची आणि चॉकलेटची मिळून? चहाची आणि मिळून 3,000 पर्यंत झाली खरेदी. अरे बाप रे बाप. चॉकलेट घेतले 4 टाइप्सचे. कोणते घेतले ते पण सांग. डार्क चॉकलेट, आता नाव नाही माहित बाकीच्यांचे मला. हेझलनट पण घेतलं ना? हेझलनट, अजून नट्स घेतले कोणते तरी. आणि ते कोणतं खोबऱ्याचं? कोकोनट बफर काय नाव नाही माहित आम्हाला. मग जाऊ दे आता. कुणाल तू सांग, तू ना किती पूर्ण खरेदी केली चहाची आणि चॉकलेटची मिळून? कुणाला 2 फॅमिलीसाठी खरेदी केली. ओके हा. 3 किलो चापत्ती. तू नको सांगू, त्याला सांगू दे. हा सांग, कुणाला सांग रे. 2,000 रुपयाची. आणि दाखव बॅग तर दाखव. अरे बाप रे बाप. ब्लॅक टी, चॉकलेट टी. ये हमारे ड्राइवर भैया, इनको थैंक यू. इनकी वजह से हमारा डोडा बेटा हो गया. हम आपका नंबर डाल देंगे इसमें. आपका नाम भैया? नरेश गौड़ा. आपका वो जो पैम्पलेट है वो हमने शेयर कर दिया आपका नंबर शेयर कर दिया. ग्रुप आपका ग्रुप में वीडियो में डाल देंगे. ब्लॉगर ही है, यूट्यूबर का बोला. सो गाईज आता उद्या भेटू. उद्या टॉय ट्रेन आहे आणि टॉय ट्रेन मग डायरेक्ट मग डायरेक्ट घरी. उद्या फक्त टॉय ट्रेन मध्ये सध्या अकाउंट मायनसमध्ये केलं आहे आणि फक्त टॉय ट्रेनचा कॉन्टेंट राहीन उद्या, बाकी जास्त काहीच नाही आहे. तर ठीक आहे मग. आणि रीलसाठी थोडं टॉय ट्रेनची हे काढायची आहे क्लिप्स. सो गाईज बाय, आता उद्या भेटू. गाईज गुड मॉर्निंग. आज आहे डे 3 इन उटी. आमचं 9:30 वाजता हॉटेलमधून चेकआउट झालं आहे. आम्ही सध्या उदक मंडला म्हणजे उटीच्याच रेल्वे स्टेशनवर आहे. टॉय ट्रेन लास्ट कॉन्टेंट आहे आमचं. टॉय ट्रेन नंतर आमची ट्रॅव्हल्स आहे कुन्नूरपासून. आम्ही उटी ते कुन्नूर चाललो आहे. कुन्नूर टू बँगलोर बस आहे आणि बँगलोरहून आमची ट्रेन आहे. सो थोडे शॉर्ट्स दाखवून याचे काय म्हणते बा टॉय ट्रेनचे आणि बस मग संपला व्लॉग. तर एकच सांगतो तुम्हाला, इथे याचं सण तर रेनकोट घेऊन या, छत्री घेऊन या. तर मित्रांनो तुम्ही इथे येणार असाल आणि तुम्हाला क्लिअर वातावरण पाहिजे म्हणजे पाऊस नाही, फक्त ऊन आणि थोडी थंडी हवा, तर तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यात येऊ शकता. आणि अजून काय काही तुम्हाला जर तिन्ही सीझन पाहिजे असेल तर तुम्ही सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात येऊ शकता. भयंकर थंडी असते मित्रांनो, याचं ऐकू नका. आम्ही आलो जुलै. आपण इथे थंडी घालायला येतो म्हणून याचं नाव हिल स्टेशन आहे. यांच्या मागे लागू नका. आणि आता बाय गाईज. आता आमच्याजवळ चार्जर नाही, पैसा नाही, नाश्ता चहा प्यायला पैसा नाही मित्रांनो. कुणाचं तोंड पहा मित्रांनो. वॉलेट दाखव तुम्हाला. वॉलेट दाखवतो. वॉलेटच दाखवू शकतो फक्त तुम्हाला. कोण कुठून भरलेलं आहे कागदानं. हे आहे SBIचं ATM कार्ड. मित्रांनो पैसे दिसले तर आम्हाला सांगून द्यायचा. हे SBIचं ATM कार्ड आहे. हे HDFCचं आहे. हे ॲक्सिस बँक. मित्रांनो क्रेडिट कार्ड किती देतात? हे सेंट्रल बँक. आणि हे बस सगळे नील झाले आहे उटीमध्ये येऊन. तर मित्रांनो माझं म्हणणं आहे की तर एक फोटो काढावा आम्ही. नाही अक्षा इथं फोटो काढा एक. आता ब्लॉगरला एकच विनंती, आम्हाला काही प्रश्न विचारू नका. हां तुमचं तुम्ही पहा. ओके ठीक आहे. हाय गाईज. तर टॉय ट्रेनमध्ये बसलो आहे. आमचा डब्बा आहे D1 आणि 20 विंडोज 19 A21. कुणाला पाहू शकता एकटा बसला बिचारा. पण नंतर आम्ही काही मिनिटांनी त्याला विंडो सीट देऊ. त्यांनी परत सौदा केला आहे. खूप साऱ्या चांगल्या सिनॅरिओज आहे समोर, ती शॉर्ट टाकू.
अक्षा दिसतोय मी. तर गाईज उटी ट्रिप इथे संपलेली आहे. आम्ही जस्ट पोचलो कुन्नूर जंक्शनला. ही आमची टॉय ट्रेन. कमीत कमी 18 किलोमीटर होतं उटीपासून तर कुन्नूर. आणि बस सगळी पॅकिंग झाली आहे. आणि 9:30 वाजता आमची ट्रॅव्हल्स आहे. सगळे बिमार पडले. मला खोकला, सर्दी, कुणाला सर्दी, अक्षयला खोकला तर होत असते मित्रांनो. सो थँक्यू फॉर स्टेइंग in this vlog. कोटा बोलतो रे. And do like, share and subscribe, and we will meet in next vlog.